Hello everyone. In this session we are going to discuss about the adder. Adder is nothing but a digital circuit which add digital values. Okay, if the digital values are 2 and addition of the two variables, then it is called as a half adder, and if there is a addition of three variables, then it is called as a full adder. ओके, या लेक्चरमध्ये आपण ॲडर संदर्भात डिस्कशन करणार आहोत. मग आता ॲडर म्हणजे काय, तर ॲडर म्हणजे जो ॲडिशन करणार आहे, नावामध्येच आहे त्याच्या ॲडर, म्हणजे डिजिटल व्हॅल्यूंचं काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. मग आता डिजिटल व्हॅल्यूंची जी ॲडिशन करणार आहे त्यानुसार त्याचे टाईप्स पडलेले आहेत. पहिला आहे तो हाफ ॲडर, दुसरा आहे तो फुल ॲडर. मग हाफ ॲडर म्हणजे काय, तर हाफ ॲडर ॲड्स टू व्हॅल्यूज, म्हणजे हा काय करणार आहे, फक्त दोन व्हॅल्यू ॲड करणार आहे, टू व्हॅल्यूज. मग आता टू व्हॅल्यूज म्हणजे दोन व्हेरिएबल्स. मग ते दोन व्हेरिएबल्स ए आणि बी असतील, करेक्ट. मग समजा इन केस तुम्हाला ॲडिशन दिली ए बी आणि सीची, म्हणजे तीन व्हेरिएबल दिले, तर ॲडिशन हाफ ॲडरनी करता येईल का, तर नाही येणार. कारण हाफ ॲडर म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये फक्त दोन व्हेरिएबलची ॲडिशन करता येते, दोन व्हॅल्यूंची, त्याला म्हणायचं हाफ ॲडर. मग आता फुल ॲडर म्हणजे काय, तर फुल ॲडर म्हणजे जे हाफ ॲडरमध्ये प्रॉब्लेम येतात ते मिनिमाइज करायचे आणि तीन व्हेरिएबलची ॲडिशन करायची. मीन्स हिअर we add three values which may be a, b and c. करेक्ट. म्हणजे हाफ ॲडर आहे तो काय करणार आहे, तर हाफ ॲडर दोन व्हॅल्यूंची ॲडिशन करणार, तिसऱ्या व्हॅल्यूची ॲडिशन करू शकणार नाही, हा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस झालं. तेच मिनिमाइज करण्याचं काम कोण करणार आहे, तर फुल ॲडर. फुल ॲडरमध्ये आपण काय करणार आहोत, तीन व्हॅल्यूंची ॲडिशन करणार आहोत. ओके, आता वन बाय वन आपण डिस्कशन करूया की हाफ ॲडर म्हणजे काय आणखी फुल ॲडर म्हणजे काय. या सेशनमध्ये आपण पूर्णपणे ॲडर हा पॉईंट संपवणार आहोत. ॲडर, हाफ ॲडर आणखी फुल ॲडर, करेक्ट. ॲडर इट इज अ डिजिटल सर्किट विच ॲड डिजिटल व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज अ ॲडर. ही त्याची डेफिनेशन झाली. त्यामध्ये त्याचे टाईप्स बघितले, हाफ ॲडर आणखी फुल ॲडर. त्यामध्ये आता आपण पहिला डिस्कस करूया, तो म्हणजे हाफ ॲडर. ओके, आता प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही ॲडर डिस्कस करणार असाल त्यावेळेला काय करायचं, तर हाफ ॲडर असेल किंवा फुल ॲडर असेल त्याचा ट्रूथ टेबल काढायचा, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, त्याचं लॉजिकल एक्सप्रेशन काढलं पाहिजे, लॉजिकल इक्वेशन असं देखील म्हटलं जातं त्याला. आणि तिसरा पॉईंट म्हणजे त्याची लॉजिक डायग्रॅम. आणि जे काय तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये लिहिलेलं आहात, जे काही तुम्ही इक्वेशनमध्ये लिहिलेलं आहात, जे काही तुम्ही डायग्रॅम काढलेला आहात, ह्याबद्दलच्या एक 3-4 ओळी एक्सप्लेनेशन. म्हणजे मेजरली चेकर काय चेक करणार आहे की ट्रूथ टेबल, त्यानंतर तुमचे इक्वेशन्स, आणि तिसरं असेल ते म्हणजे तुमची लॉजिक डायग्रॅम. याच्यावरून तुम्हाला ते 4पैकी 4 मार्क दिले जातील. एक्सप्लेनेशन रिगार्डलेस आहे, म्हणजे नसेल तरी चालतं, पण तरी देखील आपण एक 3-4 ओळी लिहायचं आहे. आता ॲडिशन म्हटल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये एक सम असणार आणि दुसरा कॅरी असणार. सम म्हणजे काय, तर सम म्हणजे बेरीज, आलेली ॲडिशन. मग कॅरी म्हणजे काय, तर कॅरी म्हणजे आलेला हातचा. ज्या वेळेला तुम्ही बेरीज करणार दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर जी काही बेरीज येईल ती तुम्ही समच्या कॉलममध्ये लिहायचे, आणि त्याच्यापासून जर एखादा हातचा शिल्लक राहिला तर तो तुम्ही कॅरीमध्ये लिहायचा आहे. साहजिकच ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत, बायनरी म्हणजेच याचे इनपुट 0-1 स्वरूपात असतील
आणि आउटपुट देखील 0-1 स्वरूपात असतील. म्हणजेच याच्यामध्ये दोनच संख्या असणार आहेत, एक तर 0 किंवा 1. ते सोडून दुसरी संख्या नसणार आहे. ओके. कॉम्बिनेशन. आता पहिल्यांदा हाफ ॲडरबद्दल फुल्ली डिस्कस करूया. हा जो आहे तो हाफ ॲडरचा ट्रूथ टेबल. आता तुम्ही ट्रूथ टेबल काढताना त्याच्या लाईन्स देखील मारा. लाईन्स मारा म्हणजेच त्याचा चौकोन तयार करा व्यवस्थित. इथे राहिलेला आहे, हा असा त्याचा चौकोन तयार करा व्यवस्थित. या बाजूला ए आणि बी आहेत ते काय आहे, इनपुट आहे. सम आणि कॅरी काय आहे, आउटपुट आहे. असा चौकोन व्यवस्थित येऊ दे. आता इनपुटमध्ये ए आणि बी आलं. ए आणि बी म्हटल्यानंतर कॉम्बिनेशन व्हेरिएबल 2 म्हणजे कॉम्बिनेशन 4. एच्या ठिकाणी 2 वेळा 0 घ्यायचा, 2 वेळा 1. बीच्या ठिकाणी एकदा 0, एकदा 1, एकदा 0, एकदा 1. बरोबर. त्यानंतर आता हे तुम्हाला कॉम्बिनेशन पार्ट झाले असतील. आता सम आणि कॅरी कशी लिहायची, तर दोन्हींची ॲडिशन. पहिली संख्या काय आहे, 0 0. 0 प्लस 0. चला ॲडिशन करूया. 0 प्लस 0 ॲडिशन काय येणार, 0 येणार. 0 अधिक 0 0. बरोबर. आता 0 अधिक 0 याची बेरीज 0 आली. हातचा काय येणार का, नाही येणार. नाही येणार म्हणजेच काय येणार, 0 येणार. म्हणून मी दोन्ही ठिकाणी 0 0 लिहिलं बघा. करेक्ट. आता दुसरी संख्या घेऊया. 0 प्लस 1 म्हणजे दुसरं कॉम्बिनेशन. ही दुसरी लाईन. 0 प्लस 1 0 अधिक 1 किती येणार बेरीज, 1. सम आली 1. हातचा काय येतोय का, नाही येत. नाही येत म्हणजेच 0. म्हणून दुसऱ्या लाईनला काय लिहिलं आहे, 1 0. क्लिअर. तिसरी लाईन घेऊया. 1 0 म्हणजेच 1 प्लस 0 किती येणार ॲडिशन, साहजिकच 1 येणार. हातचा काय येणार आहे का, नाही येणार. नाही येणार म्हणजेच 0. म्हणून आउटपुट काय आलं, 1 0. सम 1 कॅरी 0. आता शेवटची लाईन 1 प्लस 1 1 अधिक 1. आता 1 अधिक 1 ही तुमची एक्सेप्शनल कंडिशन आहे. एक्सेप्शनल म्हणजेच तुम्ही जर बेरीज करायला गेला तर 1 प्लस 1 किती येतं, 2. पण 2 इथं लिहून चालणार आहे का, नाही चालणार. याचं रिझन हे आहे कारण तुमच्या डिजिटल टेक्निकला किंवा तुमच्या PC ला, तुमच्या मोबाईलला, लॅपटॉपला, कॉम्प्युटरला जी भाषा समजते ती कोणती, बायनरी. म्हणजे त्याचा ॲन्सर हे 0 किंवा 1 ह्या स्वरूपातच असलं पाहिजे. म्हणून 1 प्लस 1चा ॲन्सर हे 2 नसणार आहे. ते किती असणार, मी काय म्हणतोय बघा. 1 प्लस 1चा ॲन्सर 10 असणार. 10 म्हणजे 10. आता 10 म्हणजे कसं, तर त्यांचं म्हणणं आहे ज्यांनी हे नियम तयार केले की ते तुम्ही कन्सिडर करा 9 प्लस 1 10 असं कन्सिडर करायचं आहे. कोणत्याच नियमासाठी, शेवटच्या लाईनसाठी 1 प्लस 1 इज कन्सिडर्ड ॲज अ 10. मग त्या 10मध्ये जो 0 आहे ना त्याला म्हणायचं सम आणि जो 1 आहे ना त्याला म्हणायचं कॅरी, हातचा. समजते. म्हणजे मी काय काय सांगितलं बघा, सगळं खोडतो जेणेकरून तुम्हाला शेवटची कंडिशन व्यवस्थित समजेल. ओके. शेवटची कंडिशन 1 प्लस 1 किती आला, 10. ह्यातल्या 10मधला जो 0 आहे त्याला म्हणायचं सम आणि जो 1 आहे त्याला म्हणायचं कॅरी. कळालं. हा बाय डिफॉल्ट रूल. ज्या वेळेला तुम्ही ॲडरच्या नोट्स लिहिणार आहात त्यावेळेला हे मार्जिनच्या वरती लिहून घ्या. 1 प्लस 1 इज नॉट 2, 1 प्लस 1 इज 10. त्याच्यामध्ये 0 हा तुमचा सम राहील, 1 हा तुमचा कॅरी राहील. म्हणून समच्या ठिकाणी इथं 0 लिहिला आहे,
कॅरीच्या ठिकाणी इथं 1 लिहिलं आहे. आय थिंक तुम्हाला ट्रूथ टेबल समजला असेल. ट्रूथ टेबल म्हणजेच काय, तर ॲक्च्युअलमध्ये ॲडिशन केल्यानंतर सम कुठं 1 येते, कॅरी कुठं 1 येतो हे लिहिणे, किंवा सम कधी 0 येतो, कॅरी कधी 0 येतो हे लिहिणं, याला म्हणायचं ट्रूथ टेबल ऑफ हाफ ॲडर, कारण याच्यामध्ये 2 इनपुट आहेत. आता राहिला पार्ट पुढचा. मग पुढचा पार्ट म्हणजे काय, तर ट्रूथ टेबल लिहिल्यानंतरचा पार्ट म्हणजे इक्वेशन्स. त्यालाच म्हणायचं लॉजिकल इक्वेशन किंवा लॉजिकल एक्सप्रेशन. मग आता इक्वेशन कुणाबद्दल लिहायचे असतात, तर आउटपुटच्या बद्दल लिहायचे असतात इक्वेशन. मग आता आउटपुट इथं कोण आहेत, साहजिकच ए आणि बी हे इनपुट आहेत, सम आणि कॅरी हे काय आहेत, आउटपुट आहेत. म्हणजे सम आणखी कॅरी हे झाले ॲक्च्युअलमध्ये आउटपुट. ओके. मग आता इक्वेशन लिहिताना काय करायचं आहे, की जिथं सम आहे 1 आलेला आहे त्याला गोल करायचं. मग सम 1 कुठं आला आहे, इथं 1 आला आहे, त्याला गोल केला. आणखी 1 आला आहे का, हो आला आहे, इथं गोल केला. पहिल्यांदा समचं इक्वेशन बघूया. मग आता मी समचं इक्वेशन लिहायला लागलो या समचं. मग सम 1 कधी आला, तर सम 1 ही मी लाईन मारतो या वेळेला आला, म्हणजेच ए 0 असताना आणि बी 1 असताना. मग ए 0 असताना आणि बी 1 असताना म्हणजे काय, तर ए 0 म्हणून ए बार आणि बी 1 आहे म्हणून बी आहे तसा ए बार बी. बरोबर. म्हणजे 0 असेल त्याला बार म्हणायचं, जो 0 नाही त्याला आहे तसाच घ्यायचा. म्हणून सम हा 1 कधी आला, तर पहिली कंडिशन ज्या वेळेला ए 0 होता आणि बी 1 होता. जो 0 आहे त्याला बार म्हणा, जो 1 आहे तो आहे तसाच घ्या. म्हणून पहिलं झालं इक्वेशन काय, ए बार बी. आणखी 1 आहे का, हो आहे, असेल तर प्लस लिहायचं. कधी आला आहे, तर ज्या वेळेला एक आहे आणि बी 0 आहे. म्हणजेच आत्ता मी म्हटलं ना की 0 असेल तर बार घ्यायचा, नसेल तर आहे तसा घ्यायचा. मग ए 1 आला, बी 0 आला, म्हणजेच काय येणार, ए बी बार, म्हणून ए बी बार. मग समसाठी पूर्ण इक्वेशन काय झालं, तर सम इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार. आता हेच जर इक्वेशन तुम्ही बघितला तर सेम इक्वेशन कुणाचं गेटचं आहे, एक्सॉर गेटचं. मी आता लागलंच तुम्हाला सांगायला लागलो आहे, तेवढ्यात तुम्ही व्हिडिओ पॉज करा, एक्सॉर गेट काढा, बघा की त्या वेळेला देखील 0-1च्या वेळेला 1 आला आहे का, 1-0च्या वेळेला 1 आला आहे का, कुणाला, एक्सॉर गेटला. म्हणून हे लिहिलं काय, ए एक्सॉर बी. कारण समचं जे आउटपुट आहे 0-1-1-0 हे आउटपुट कोणत्या गेटसारखं आहे, एक्सॉर गेटसारखं. म्हणून याला मी ए एक्सॉर बी असं म्हणतोय. हे तुम्ही वहीमध्ये क्रॉस व्हेरीफाय करा. ए एक्सॉर बी मी याला का म्हटलं, समजलं. त्यानंतर आता कॅरीसाठी मला इक्वेशन लिहायचं आहे. मग कॅरी 1 कधी आला, तर कॅरी एकदाच 1 आला आहे, तो पण शेवटच्या कंडिशनला, ज्या वेळेला ए 1 आहे आणखी बी 1 आहे. मग आता कुणाची बार घेण्याची आवश्यकता आहे का, नाही. म्हणून कॅरीसाठी माझं इक्वेशन काय आलं, कॅरी इज इक्वल टू ए इंटू बी. ए आणि बीचा गुणाकार आहे तसा, कारण ए पण 1 आहे, बी पण 1 आहे. समजलं. इक्वेशन कसं लिहायचं, तर इक्वेशन लिहिण्याची स्टेप, सम आणि कॅरीबद्दल इक्वेशन लिहायचं आहे, आउटपुटच्या संदर्भात इक्वेशन लिहायचं आहे. जिथं 1 आलेलं आहे ते पहिल्यांदा गोल करून घ्यायचे. मग ते 1ला गोल केल्यानंतर ए आणि बी त्यावेळेला काय आहे ते बघायचं. जर 0 असेल तर बार म्हणायचा, 0 नसेल तर तो आहे तसा घ्यायचा. आणखी जर 1 एकदा सोडून भरपूर वेळा असतील तर प्लसमध्ये लिहित जायचं. ओके. असं करून मी सम आणि कॅरीचं इक्वेशन
लिहिलं. आता ही झाली माझी सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय सांगते? सेकंड स्टेप सांगते की तुम्ही लॉजिकल एक्सप्रेशन लिहा, लॉजिकल इक्वेशन. आता आपण जायचं आहे थर्ड स्टेपकडं. थर्ड स्टेप काय सांगणार आहे आपल्याला की जे काय तुम्ही इक्वेशन लिहिलात सम आणि कॅरी याच्याबद्दलची तुम्ही लॉजिक डायग्रॅम काढा. बरोबर. मग आता लॉजिक डायग्रॅम कशी काढायची? तर लॉजिक डायग्रॅमसाठी पहिल्यांदा एक एची लाईन मारली, त्यानंतर एक बीची लाईन मारली. कारण इक्वेशन बघितल्यानंतर मला कळालं की ए आणि बीमध्ये एक्सॉर गेट काढायचं आहे आणि ते एक्सॉर गेट काढलं तर मला काय मिळणार? सम मिळणार. ए आणि बीमध्ये गुणाकार आहे. गुणाकार म्हणजे कोणतं गेट? साहजिकच अँड गेट. अँड गेट काढलं की मला काय मिळणार? कॅरी मिळणार. बरोबर. म्हणून मी काय केलं? ए आणि बीची लाईन मारली. बरोबर. आता मला समबद्दलची लॉजिक डायग्राम काढायची आहे म्हणून एक्सॉर गेट काढला. एक्सॉर गेट असा काढतात. बरोबर ना. याला ए जोडला, इथून बी जोडला, मला आउटपुटला काय मिळणार? सम मिळणार. सम इज इक्वल टू ए एक्सॉर बी. झालं माझं एक्सॉरबद्दलचं लॉजिक डायग्राम काढून झाली. आता मला कोणा संदर्भात काढायचे आहे? कॅरी संदर्भात. मग कॅरीसाठी काय करायचं? ए आणि बीमध्ये आहे गुणाकार म्हणून काय केलं? अँड गेट काढलं. आता काय करायचा? ए जोडा, बी जोडा अँड गेटला, आउटपुटला तुम्हाला मिळणार कॅरी. कॅरी हा या दोन्हींचा गुणाकार असणार कारण त्याच्यामध्ये आहे अँड गेट. समजलं? ही पूर्ण एक्सप्लेनेशन आहे तुमच्या हाफ ॲडर संदर्भात. हाफ ॲडरमध्ये आपण 2 इनपुट घेणार आहोत. मग आता त्याचं एक्सप्लेनेशन मी खाली दिलेलं आहे, ते एकदा वाचून बघूया. पण तुम्ही जर फक्त लॉजिक डायग्रॅम, लॉजिक इक्वेशन आणखी ट्रूथ टेबल हा व्यवस्थित काढला ना की तुमचं एक्सप्लेनेशन कोण वाचत बसणार नाही. हाफ ॲडर is the combinational logic circuit. It will add 2 values. That's why it is called as a half adder. कारण दोन्हींची बेरीज करणार आहे. फिगर ए म्हणजे पाठीमागल्या पानावरची काय दाखवते? ट्रूथ टेबल. मग समचं इक्वेशन काय आलं? तर ए एक्सॉर बी आलं. कॅरीचं इक्वेशन काय आलं? ए इंटू बी आलं. फिगर बी म्हणजे ही डायग्रॅम शोज लॉजिक डायग्रॅम ऑफ हाफ ॲडर. झालं. म्हणजे एक्सप्लेनेशन म्हणजे काय केलं आहे? तर पाठीमागं जे काय आपण काढलं आहे त्याच्याबद्दल फक्त एक एक ओळ आपण लिहित गेलो आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काहीही केलेलं नाही. क्लिअर? आता हाफ ॲडरमध्ये ड्रॉबॅक आहे, मी असं ऑलरेडी तुम्हाला म्हटलेलो. हाफ ॲडरमध्ये कोणता ड्रॉबॅक आहे बघा? इन हाफ ॲडर देअर इज अ वन ड्रॉबॅक. ड्रॉबॅकचं स्पेलिंग चुकलं आहे. ड्रॉबॅक DRAWBACK जोडून ड्रॉबॅक. दॅट इट विल नॉट गिव्ह द ॲडिशन ऑफ 3 डिजिट व्हॅल्यू. म्हणजेच तुम्हाला 3 डिजिट व्हॅल्यूची ॲडिशन करता येणार नाही. कुणामध्ये? हाफ ॲडरमध्ये. जर तुम्हाला ए बी आणि सीची ॲडिशन करा म्हणून सांगितलं हाफ ॲडर वापरून तर करता येणार नाही. कारण हाफ ॲडर इट सेल्फ सेज इट विल ॲड 2 व्हॅल्यूज ओनली. राईट. त्यामुळं आपल्याला 3 डिजिट व्हॅल्यूची ॲडिशन करण्यासाठी कोण वापरावा लागला? फुल ॲडर. ओके. आता फुल ॲडरबद्दल बघूया. फुल ॲडरबद्दल साहजिकच फुल ॲडरमध्ये तुम्हाला 3 इनपुट आहेत. ही बाजू झाली तुमची इनपुटची, ही बाजू झाली तुमची आउटपुटची. इनपुट 3 आहेत ए बी सी कारण हा फुल ॲडर आहे. आउटपुट 2च आहेत सम आणि कॅरी. कॉम्बिनेशन्स कसे घ्यायचे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. 3 व्हेरिएबल म्हटल्यानंतर 2⁻³ इज इक्वल टू कॉम्बिनेशन किती आले? 8. 2चा 3रा घात 8 कॉम्बिनेशन. बघा 8 आलेत का? 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. यावेळेला एसाठी काय करायचं? 4 वेळा 0 लिहायचा, 4 वेळा 1,
बीसाठी 2 वेळा 0, 2 वेळा 1, रिपीट तेच. सीसाठी 0 1 0 1 अल्टरनेट शेवटपर्यंत लिहित जायचं. ओके. मगाशी जे मी तुम्हाला ॲडिशनचे रूल सांगितले तेच रूल वापरायचे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही रूल वापरायचे नाहीत. आता ह्यामध्ये एक नियम काय यूज करा की पहिल्यांदा एची ॲडिशन बी बरोबर करा. काहीतरी तुम्हाला ॲन्सर काहीतरी मिळेल. त्याची ॲडिशन तुम्ही सी बरोबर करा आणि मग तुमचं फायनल सम मिळेल तुम्हाला, सम आणि कॅरी. काय म्हणतोय लक्षात घ्या. ए आणि बीची पहिल्यांदा बेरीज करा. आलेल्या उत्तराची बेरीज सी बरोबर करा. ही म्हणजे बेसिक रूल आहे ॲडिशनचा. चला मग पहिलीच कंडिशन बघूया. पहिली कंडिशन 0 0 0. तिन्ही शून्य आहेत. साहजिकच ॲडिशन शून्यच येणार आहे. काय वेगळं करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सम 0 आली, कॅरी 0 आली. त्यानंतर 0 0 1. 0 प्लस 0 काय येणार उत्तर? 0 येणार. आता आलेल्या उत्तराची ॲडिशन सी बरोबर करा म्हणजे 1. म्हणजे ही ए झाला, हा बी झाला. याची ॲडिशन केली 0 आली. 0 प्लस 1 काय उत्तर आलं? 1. 1 हे काय झालं? सम. कॅरी आली नाही म्हणजे 0. समजते? असं प्रत्येकाचं करत जावा. असं प्रत्येकाचं केल्यानंतर इथं देखील काही प्रॉब्लेम येणार नाही. 0 1 0. 0 प्लस 1 ए 0 आहे, बी 1 आहे. 0 प्लस 1 1 आला ना. आलेला ॲन्सर 0 प्लस 1 1 आला. आलेल्या ॲन्सरचं सी बरोबर ॲडिशन. 1 प्लस 0 1. सम किती आली? 1. कॅरी आला नाही म्हणजे 0. समजते? चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट म्हणजे 0 1 1. 0 प्लस 1 काय येतं आहे? 1. पुढचा सी घ्या 1. आता ऑलरेडी मी सांगितलं आहे तुम्हाला 1 1 जर असेल तर किती म्हणायचं? 10. म्हणजे हा झाला 10. 10मध्ये हा 0 सम, हा झाला कॅरी. म्हणून हा 0 सम आला आणि हा 1 आला तो कॅरी आला. क्लिअर? देन नेक्स्ट बघा प्रत्येकाच करून दाखवायला आलो आहे. 1 0 0. 1 प्लस 0 काय येतं? 1. त्याची ॲडिशन सी बरोबर 0. म्हणजेच काय आलं? 1. म्हणून ॲन्सर 1 आलं आणि इथं 0 आला. कॅरी काही आला नाही. नेक्स्ट कंडिशन 1 0 1. 1 प्लस 0 काय आलं? 1. त्याची ॲडिशन 1 सोबत. 1 0 1 ना. 1 प्लस 1 10. म्हणून हा सम, हा कॅरी. 1 0 1 याच्यासाठी हा 0 हा 1 आला बघा. नेक्स्ट हा झाला हा 1 1 0. आता 1 1 0 म्हणजे काय? 1 प्लस 1. 1 प्लस 1 10. हे महत्त्वाचं. आता हा 1 हातच्याला गेला. ॲन्सर तुमचं काय आलं? 0. त्याची ॲडिशन तुम्ही आता कोणाबरोबर करायची? सी बरोबर करायची. मग सी किती आहे? 0. मग 0 प्लस 0 0. म्हणजे सम तुमची आली 0, कॅरी तुमचा आला 1. म्हणून इथं सम 0, कॅरी आला 1. क्लिअर? आणि शेवटचे घेऊया 111. 111 म्हणजे बघा 1 प्लस 1. 1 प्लस 1 म्हणजे किती? 10. हा तुमचा गेला हातच्याला आणि हा तुमचा आला उत्तर 0. त्याची ॲडिशन करा सी सोबत म्हणजे 1. 0 प्लस 1 1. म्हणजे हातचा पण तुमचा 1 आला आणि उत्तर पण तुमचं 1 आलं. म्हणून सम 1, कॅरी 1. ओके. आता तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल. अगदी सोपी तुम्हाला ट्रिक आणखी सांगू का? एका पूर्ण पट्ट्यात, पूर्ण लाईनला किती वेळा 1 आहे बघायचं.
जर एका पूर्ण आडव्या पट्ट्यात एकदाही 1 नसेल तर त्याचा सम पण 0 येईल, कॅरी पण 0 येईल. एकदा पूर्ण अशा आडव्या पट्ट्यात एकदाच 1 असेल तर त्याचा सम 1 येईल, कॅरी 0 येईल. पूर्ण आडव्या पट्ट्यात 2 वेळा 1 असतील, 2 वेळा मग कुठं पण असू देत, तर त्याचा सम 0 येईल, कॅरी 1 येईल. आणि पूर्ण आडव्या पट्ट्यात, आडवा पट्टा म्हणजे ही अशी लाईन, 3 वेळा 1 असेल तर त्याचा सम पण 1 येईल, कॅरी पण 1 येईल. शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगितली. आडव्या पट्ट्यात एकदाही 1 नाही, सम 0, कॅरी 0. एकदा 1 आहे, सम 1, कॅरी 0. दोनदा 1 आहे, सम 0, कॅरी 1. तीनदा 1 आहे, सम 1, कॅरी 1. संपला विषय. ओके. आता राहिला शेवटचा पार्ट नाही, अजून आपला हे आहे, इक्वेशन आहे, सम आणि कॅरीचं. आता सम आणि कॅरीचं इक्वेशन कसं लिहायचं, तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं आहे की जिथं जिथं 1 आलेलं आहे त्याला गोल करायचा. चला गोल करतो. किती ठिकाणी आहे? 4 ठिकाणी 1 1 आहे. मग पहिली कंडिशन A0 B0 C1 म्हणून काय झाला, A बार B बार C, A बार B बार C. आणखी आहे का? हो आहे, म्हणून प्लस. काय होतं त्यावेळेला, A0 B1 C0 म्हणजेच A बार B C बार, A बार B C बार. आणखी 1 आहे का? आहे, इथं आलाय 1 0 0 म्हणजेच A B बार C बार. बार कुणाला म्हणतोय? जिथं 0 असेल तिथं, A B बार C बार. आणि शेवटचा एकदा 1 आलेला आहे तिथं कोणीही 0 नाही आहे, म्हणून A B C. बरोबर. आता हेच मला सिम्प्लिफाय कसं केलं बघा मी, तर हाफ ॲडरचं इक्वेशन बघा, समचं काय आलं आहे, A XOR B आलं आहे का? बरोबर. तेच फुल ॲडरसाठी लिहिताना काय करायचं, कारण ह्यात 2च व्हेरिएबल आहेत रे, म्हणून A XOR B. 3 व्हेरिएबल असले तर A XOR B XOR C समचं इक्वेशन, म्हणून हे शॉर्टकटमध्ये इक्वेशन A XOR B XOR C. ओके. आता कॅरीसाठी सेम, जिथं 1 1 आहेत ना तितके इक्वेशन तुम्ही लिहून टाका सरळ. 1 2 3 4 4 असणार, 1 2 3 4. बरोबर. आता हाफ ॲडरचा कॅरी बघा, हाफ ॲडरचा कॅरी काय आलं आहे, ए आणि बीचा गुणाकार. मग इथं पण काय येणार, ह्या तिन्हींचा गुणाकार, ए बी आणि सीचा गुणाकार शॉर्टकटमध्ये. पण कसा, आलटून पालटून गुणाकार, म्हणजे एचा बी बरोबर एकदा, बीचा सी बरोबर एकदा आणि सीचा ए बरोबर एकदा. म्हणून हे शॉर्टकट इक्वेशन आले बघा शेवटी, ए बी प्लस बी सी प्लस सी ए. समजते. हे ॲक्च्युली इक्वेशन तुम्हाला केमॅपवरून मिळतात, शॉर्टकट इक्वेशन. पण हे तुम्हाला मी हाफ ॲडरवरून फुल ॲडर कसा लक्षात ठेवायचा, हाफ ॲडरचं समचं इक्वेशन काय येतं, ए XOR B, त्याच्यामध्येच XOR C करा, फुल ॲडरचं झालं समचं इक्वेशन. कॅरीचं हाफ ॲडरचं इक्वेशन काय येतं आहे, ए इंटू बी, तेच ए इंटू बी, बी इंटू सी, सी इंटू ए, आलटून पालटून ए बी सीचा गुणाकार करा, झालं कॅरीचं इक्वेशन फुल ॲडर. शेवटचा पट्टा आपला साहजिकच लॉजिक डायग्रॅम. मग लॉजिक डायग्रॅमला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे, आपल्याला 3 लाईन मारायच्या, एक एची लाईन, एक बीची लाईन, एक सीची लाईन. मग समसाठी इक्वेशन काढताना काय करणार आहे आपण, तर XOR गेट काढणार, म्हणून XOR गेट काढलं. त्याला कोण जोडायचे, ए बी सी. इथून ए घेतला, इथून बी घेतला, इथून सी घेतला. आउटपुटला मला काय मिळालं, सम. आणि आता कॅरीसाठी काय करायचं, ए बी, बी सी आणि ए सी यांच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणतं गेट, अँड गेट, म्हणून 3 अँड गेट काढायचे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. पहिल्याला काय जोडा, ए आणि बी. दुसऱ्याला काय जोडा, बी आणि सी. तिसऱ्याला काय जोडा, ए आणि सी. म्हणजे याच्या आउटपुटला मला मिळाला ए बी, याच्या बी सी, याच्या ए सी. चला या तिन्हींची पुन्हा काय करायची आहे, बेरीज.
बेरीज म्हणजे कोणतं गेट? साहजिकच ऑर गेट. म्हणून मला आउटपुटला काय मिळाली यांची बेरीज, त्याला म्हणायचं कॅरी. ओके. आणि त्याचं छोटंसं एक्सप्लेनेशन. फुल ॲडर इज यूज टू मिनिमाइज ड्रॉबॅक इन हाफ ॲडर. Full adder is combinational circuit which will add 3 values. Figure A shows truth table of full adder where the equation for the sum and carry is given, and the last point figure B shows logic diagram of full adder. Okay, I think तुम्हाला इथं हाफ ॲडर आणि फुल ॲडर क्लिअर झाला असेल. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द मल्टिप्लेक्सर.